नमस्कार मित्रांनो. अतिवृष्टी नुकसान भरपाई व पीक विमा ह्या दोन्हीची एकंदरीत पाहायला गेलं तर खूप मोठमोठ्या 2 अपडेट समोर निघून आलेले आहेत. त्या अपडेट्समध्ये पाहायला गेलं तर राज्यातील 3 विभाग जे आहेत त्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जे काही नुकसान झाले होते 3 विभागांमध्ये ते एक विभाग आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये रकमा आहेत, गावांची नावं आहेत, बरीचशी मोठ्या प्रकारची यादी आहे. जवळपास एकेका तालुक्यामध्ये 50-60च्या आसपास गावं आहेत. तर एकंदरीत आपण सगळे गावं म्हणा किंवा बाकी विभागांच्या ज्या काही अपडेट आहेत त्या जाणून घेणार आहोत व त्यामध्ये पीक विम्याची देखील तारीख निर्धारित झालेली आहे. ती तारीख मी व्हिडिओच्या आधीमध्ये कधीही देखील सांगू शकतो. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला काळजीपूर्वक बघावं लागेल. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या, कारण अशा संदर्भाची तुम्हाला जी काही फास्टेस्ट अपडेट आहे लवकरात लवकर प्राप्त होऊन जाईल व लवकरात लवकर हे होऊन जाईल. तर माझ्या डाव्या साईडला कुंडीच्या खाली जो काही घंटा दिसतोय म्हणजेच बेल आयकन दिसते त्याला देखील दाबा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्या लगेचच नोटिफिकेशन वरून भेटून जाईल. तर तुमचा वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे मराठवाड्याकरिता. यामध्ये परभणीचा पीक विमा आहे, त्यानंतर हिंगोलीचा पीक विमा आहे, त्यानंतर हिंगोली झाल्यानंतर यवतमाळ आहे, नांदेड आहे. या नांदेड इतक्या 4 जिल्ह्यांची आता मेन पीक विम्याचा मुद्दा आपण कव्हर करणार आहोत. व यामध्ये हिंगोली जिल्ह्याची अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची जी काही अपडेट आहे, उर्वरित अपडेट, कारण अर्ध्या शेतकऱ्यांना रक्कम प्राप्त झालेली आहे. ज्यांना मिळाली नाही त्यांनीच व्हिडिओ बघा, ज्यांना मिळाली असेल त्यांनी व्हिडिओला स्किप केला असेल तरीही चालेल, काय हरकत नाही. तुमचा वेळ मी देखील वाया घालवू शकत नाही. तर बघा, पाहायला गेलं आता आपण पीक विम्याकडे थेट वळूया. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परभणीचा पीक विमा पेंडिंग राहिलेला आहे, रक्कम खात्यावर जमा झालेली आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जर देखील सांगितलं तरीसुद्धा काही शेतकरी बरेच मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत की परभणी जिल्ह्याच्या रकमेचं काय झालं. तर बघा, परभणी जिल्ह्यातली 30,000 शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. कशामुळे अपात्र ठरवण्यात ते कारण देखील तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगले. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये देखील सांगतो. बघा, त्या 30,000 शेतकऱ्यांनी इल्लिगली कामं केले होते, म्हणजेच इल्लिगली बाकीच्या गोष्टी ह्याच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये फिल केल्या. जेवढं त्यांचं भूक्षेत्र होतं भौगोलिकदृष्ट्या तेवढं त्यांनी ॲक्युरेटली फील केलं नाही. कुठल्या तरी घोटाळा केला, एजंट थ्रू म्हणा, कसं केलं त्यांना माहिती. पण अशा शेतकऱ्यांना वगळण्यात आले. याबाबत इन्व्हेस्टिगेशन चालू करून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश देखील काढले होते व जवळपास 87 CSC केंद्रावरांनी रेड टाकली. म्हणजे रेडमध्ये सगळ्या गोष्टीचा हे झाला, इन्व्हेस्टिगेशन झालं, कुठे घोटाळा झाला आहे, काय झालं आहे व CSC केंद्र बहुतेक बंद. आता ही रक्कम आता इथून पुढे त्यांना भेटेल की नाही या गोष्टीबाबत अद्याप संभ्रम निर्माण आहेत. तर त्या 30,000 शेतकऱ्यांमध्ये जर तुम्ही असाल तर स्वतःला भाग्यवान समजा. आता भाग्यवान काय समजता, त्यामध्ये जेवढे ते अपात्र ठरवण्यात आलेले त्यानंतर या कुठल्या योजनेचा त्यांना लाभ हा मिळणार नाही आहे. तर बघा, ते झाले 30,000. पण बाकी उर्वरितचं काय? बाकी उर्वरित शेतकऱ्यांना रक्कम कधी प्राप्त होणार? तर बघा, परभणी जिल्ह्याकरिता 20 तारखेच्या आसपास रक्कम जमा होण्याचे निर्देश गव्हर्नमेंटमार्फत काढण्यात आलेले आहेत. 20 तारखेच्या आधी होऊ शकतात, नंतरही होऊ शकतात. जर अगोदर होणार असतील तर तुम्हाला मी लवकरात लवकर सांगण्याचा तो देखील प्रयत्न करेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला जुळून राहा, म्हणजेच चॅनलला लवकर व्हिजिट करा, सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन दाबून ठेवा, म्हणजेच लवकर तुमच्या जिल्ह्याची अपडेट तुमच्यापर्यंत फास्टेस्ट अपडेट पोहोचून जाईल. तर बघा, ही होती परभणी जिल्ह्याच्या पीक विम्यासंदर्भात अपडेट. आता ह्यानंतर नांदेड जिल्ह्याचं काय? कारण बरेच जण म्हणतात नांदेडला 812 कोटीचा निधी हा गव्हर्नमेंटने तर निर्धारित केला आहे, पण रक्कम खात्यावर जमा होण्याचे निर्देश अद्यापही प्राप्त नाही आहेत. तर बघा, परभणी जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारचा प्रॉब्लेम झाला, म्हणजेच एवढे शेतकरी अपात्र ठरवण्यात आले, तसंच नांदेडमध्ये सध्या इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत. जेव्हा तो रिझल्ट येईल, किती शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेत, हे सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतील त्यावेळेस तुमच्यापर्यंत अपडेट देणं योग्य राहील. कारण अपडेट नसताना चुकीची माहिती तुम्हाला देखील पोहोचवणं हे देखील चुकीचं आहे. तर बघा, तो त्या प्रोसेसला जवळपास 1 आठवड्याचा वेळ जाऊ शकतो. त्यामध्ये कळेल किती शेतकरी अपात्र आहेत, किती शेतकरी पात्र आहेत. तर पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तर चांगलंच समजा, कारण त्या पात्र शेतकऱ्यांच्या जवळपास पाहायला गेलं तर महिनाचा शेवट येऊ शकतो ह्या सगळ्या प्रोसेसला पार पडायला व रक्कम जमा व्हायला. तर ही होती नांदेड जिल्ह्याची अपडेट. आता बघा, आपण वळूया नांदेड झाल्यानंतर आपण जालन्याकडे व परभणीकडे. तर परभणीमध्ये बघा, 20 तारीख तर गव्हर्नमेंटने निर्धारित केलेली आहे, पण ह्यामध्ये रक्कम जमा होईल की नाही याबाबत अद्यापही स्पष्टता नाही आहे. कारण बाकी जे उर्वरित जे शेतकरी आहेत 30,000 शेतकरी आहेत, 30,000, त्यानंतर त्यांच्यामध्ये काही फेरबदल झाली, यादी प्रकाशित झाली, नवीन यादी झाली, पात्र शेतकऱ्यांची आणखी एक यादी काढली, तर तिथेही वेळ लागू शकतो. कारण एकंदरीत वाटप करायला जेवढं सोपं आहे तेवढं 2 टप्प्यात वाटप करायला गव्हर्नमेंटलाच अवघड जातं. कारण परत नावाची छाननी करणे, त्या नावामधून परत जे गल्लत झालेले शेतकरी ते वेगळे करणे, KYC झालेल्या शेतकऱ्यांची संख्या निर्धारित करणं, हे मोठ्या प्रकारचा प्रॉब्लेम जाऊ शकतो. म्हणून जवळपास शक्यता हीच वर्तवण्यात येते की एकाच वेळेला सगळ्यांची रक्कम जमा होऊ शकते. थोडा वेळ लागेल पण एकाच वेळेला होऊन जाईल.
तर ही परभणी जिल्ह्यासंदर्भात अपडेट. आता बघा, परभणीसोबत आपण आता इतरही जिल्हे आता कव्हर करूया. आता ह्यामध्ये आता मेनली आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला गेलं तर परभणी, नांदेड, हिंगोली ह्याच मेन जिल्ह्यांचा उल्लेख होतो, कारण रक्कम जमा व्हायचे सर्वात लवकर चान्सेस ह्याच 4 जिल्ह्यांना आहेत. तर बाकी जिल्ह्यांचं काय, आता पेंडिंगमध्ये राहिला बीड जिल्हा, अमरावती जिल्हा, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर पुणे विभाग तरी थोड्याफार प्रमाणात कव्हर केला जातो. त्यानंतर विदर्भ असेल, यवतमाळ असेल, यांची काय अपडेट, ह्यांची देखील अपडेट हळूहळू जशी अपडेट येईल तशी व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहील. त्यासाठी तुम्ही देखील चॅनलला व्हिजिट करत राहा, चॅनलला लाईक करत राहा. तर बघा, ह्यामध्ये आता हिंगोलीची आपण थोडी अपडेट जाणून घेऊ. आता बघा, हिंगोलीच्या अतिवृष्टीची अपडेट. यामध्ये बघा, शेतकऱ्यांच्या खात्यावर आता ही KYC केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिल्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल, जी पहिली यादी मागच्या आठवड्यामध्ये 2 आठवड्या अगोदर प्रकाशित झाली होती, त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर सध्या रक्कम खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. कधीही तुमच्या खात्यावर जमा होऊ शकते, मेसेज येऊ शकतो. काही शेतकऱ्यांना वेळ देखील लागू शकतो, कारण शेतकरी संख्या हिंगोलीची देखील पाहायला गेलं तर खूप मोठी आहे व रक्कम जमा व्हायला किंवा काही बँकांचा असा प्रॉब्लेम असतो की रक्कम आज जरी जमा झाली तर मेसेज 2-3 दिवसांनी येतो. सर्व्हर प्रॉब्लेम म्हणा किंवा कार्यालयीन वेळेमध्ये जर मेसेज म्हणजे रक्कम जमा झाली तर त्याचा शनिवार रविवारी रक्कम जमा झाली तर सोमवारी मेसेज येईल. अशा प्रकारच्या गोष्टी भानगडी घडू शकतात. तर ह्याबाबत तुम्ही काळजी करू नका. त्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये व्हिजिट करावं लागेल. वेळोवेळी बँकेमध्ये जाऊन व्हिजिट करा. आधार केंद्रावर जा. फिंगर लावून देखील तुम्ही ऑनलाईन आधार लिंक असेल तर लिंक तर असणारच, तर ते लगेच तुम्ही चेक करू शकता. तर बघा, पहिल्या यादीमध्ये जे शेतकरी होते त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे. आता मुद्दा आहे दुसऱ्या यादीचा, कारण व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी KYC करून घेतली व म्हणजे या 1-2 आठवड्यामध्ये. बघा, तर दुसरी यादी आता लवकरच प्रकाशित होणार आहे. तर दुसऱ्या यादीमध्ये जर हिंगोलीचे कोणी जर व्ह्यूवर असाल तर तुम्ही व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा, कारण मी आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा व्हिडिओच्या आत्ता सांगतो. तर बघा, जी दुसरी यादी प्रकाशित आता होणार आहे त्या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी KYC जर केलेली असल्यास त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 फेब्रुवारीच्या आसपास रक्कम जमा होण्याची शक्यता गव्हर्नमेंटने दिलेली आहे. शक्यता म्हणजे होऊन जाईल, कारण पाहायला गेलं तर हिंगोलीची प्रोसेस खूप फास्ट होत आहे. अर्ध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये 1787 शेतकरी आता बघा काही तालुक्यांमध्ये आता पेंडिंग राहिलेले आहे. उर्वरित 27,379 शेतकऱ्यांना रक्कम अद्याप प्राप्त झालेली आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर 20 तारखेपर्यंत रक्कम खात्यावर कधीही जमा होणार असेल तर तुम्हाला मी त्याच्या अगोदरचं काय अपडेट आली तर ती देखील देईल. त्यासाठी लवकरात लवकर KYC करून घ्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन, व नंतर जर नाव आलं असेल तर चांगलंच आहे. तर बघा, ही ह्या 2 ते 3 जिल्ह्यांची होती अपडेट. यामध्ये जशी अपडेट यादी बाकी जिल्ह्यांची प्रकाशित होईल, काही नवीन अपडेट येईल, तशी तुम्हाला चॅनलवर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. तर चॅनलला इथपर्यंत पाहिलं, व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचे जे कोणी सहकारी असतील तेथे पाठवा. तर अशीच महत्त्वाची आपण उपयुक्त माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, लाईक केला असेल अशी अपेक्षा करतो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.